च्या जखमेवर मीठ चोळतात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आता गुलाबराव पाटलांना टोला लगावलेला आहे। फडणवीसांचे मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत त्यांनी टोला लगावलेला आहे। काँग्रेस सुरुवातीपासून सांगतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे। त्याचा पुरावा स्वतः फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी दिलेला आहे। हे आता स्पष्ट झालेलं आहे, म्हणजे हे शेतकरी विरोधी आहे। खरं तर एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं वीज बिल माफ केलं आणि आपली पाठ आपल्याला सोकायला निघालेत, पण एकीकडे आपण पाहिलं असेल की स्मार्ट मीटर लावून त्या शेतकऱ्यांच्या घरी, त्याच हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्याच्या घरी, मध्यमवर्गीयांच्या घरी स्मार्ट मीटर लावून 4 पटीने पैसे त्यांच्या खिशातून डाका मारण्याचं पाप फडणवीसाचं आणि महायुतीचं सरकार करताना आपण पाहतोय। शेतकरी विरोधी भाषा फडणवीसाच्या सरकारचा मंत्री बोलतोय आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करताय, त्याचा आम्ही निषेध करतो। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या घराणेशाहीची चर्चा